आणि ते तिथेच विसरून आली. समोर सांगतेच मी तुम्हाला काय झालं तर. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. भाज्या सगळ्या संपल्या होत्या म्हणून म्हटलं चला आज सगळ्या भाज्याच घेऊन येते. म्हणून भाजी मार्केटमध्ये आली होती. म्हणजे इतवारा बाजारला न जाता इकडे आली होती, जवाहर गेटच्या जवळ. तिथे खूप छान आणि फ्रेश भाज्या मिळतात. जर तुम्ही अमरावतीचे आहात आणि तुम्हाला इतवारा बाजारला जायचं नसेल तर तुम्ही इथे भाज्या घ्यायला येऊ शकता. खूप फ्रेश भाज्या मिळतात आणि सगळ्याच भाज्या इथे एका जागेवर मिळतात. म्हणजे सगळ्या लाईननीच लागलेल्या असतात संध्याकाळच्या भाज्या. काही वर्षापासून मी हे सगळं बंदच केलं होतं, भाज्या वगैरे आणणं किंवा माझे बाहेरचे कामं करणं, कारण हे ड्युटीवरून येताना घेऊन येत होते सगळं. पण आता मी माझं आधीचं व्हर्जन परत आणलेलं आहे आणि मी ह्या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केलेली आहे. या वर्षीची ही सुरुवात झालेली आहे. नवीन वर्षाची सुरुवात होताच वेगवेगळे लोक वेगवेगळा प्रण घेतात, पण मी हा प्रण घेतला होता की मी माझ्या कामात कन्सिस्टंट राहण्याचा प्रयत्न करेल आणि माझे जे छोटे मोठे कामं आहेत हे मी स्वतःच करण्याचा प्रयत्न करेल. आता बघू मी किती छान करू शकते. तर तशी मी सुरुवात तर केलेलीच आहे आणि तुमचा पण सपोर्ट मला मिळतच आहे. तुमचा असाच सपोर्ट राहू द्या. जेवढं मला तुम्ही यूट्यूबला प्रेम दिलं तसंच मला तुम्ही इन्स्टावर पण प्रेम देतच आहात. तुम्ही जर इन्स्टावर अजूनपर्यंत फॉलो नसेल केलं तर इन्स्टावर पण फॉलो करून द्या आणि जर तुम्ही यूट्यूबला अजून फॉलो नसेल केलं तर यूट्यूबला पण फॉलो करून द्या. यूट्यूबची माझी सेम आयडी आहे मराठी ब्लॉगर कांचन आणि इन्स्टाची पण माझी सेम आयडी आहे मराठी ब्लॉगर कांचन. तिथे मला तुम्ही दोन्हीकडे फॉलो करून द्या, म्हणजे आपण रेग्युलर भेटत राहू. आणि हो, तुम्हाला माझे ड्रेसेस खूप आवडतात. तुम्हाला जर ड्रेसची लिंक पाहिजे असेल किंवा मग या स्लिंग बॅगची लिंक पाहिजे असेल, वॉचची लिंक पाहिजे असेल, तर कशाची पण लिंक पाहिजे असेल तर लिंक कॉमेंट करा, तुम्हाला तुमच्या DM मध्ये मिळून जाणार. जर तुम्ही यूट्यूबला बघत असाल तर कम्युनिटी पोस्ट चेक करा, लिंक तुम्हाला तिथे मिळून जाणार. बोर आणले होते आणि बोर इतके टेस्टी गोड होते की काय सांगू. नंतर मग पपई, ह्या सगळ्या गोष्टी ज्या पण पाहिजे होत्या त्या सगळ्या घेऊन आली होती मी, भाज्या वगैरे. आणि मी काय विसरून आली हे तुम्हाला सांगते आता. काय झालं, एकाच लाईनमध्ये कांदे, बटाटे आणि लसूणच्या गाड्या होत्या, तर मी त्या सगळ्या गोष्टी घेतल्या आणि कांदे त्याच गाडीवर विसरून आले. कांदे घेतल्यानंतर घरी आणलेच नाही. असा घोळ झाला होता आजचा. चला मग आता इथेच ह्या मिनी ब्लॉगला थांबवते. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. चला मग भेटते तुम्हाला नवीन छानशा व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय गाय.